सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेलेच आहे एक प्रकारे आणि त्यानंतर आता सगळेच पक्ष आपापल्या तयारीला लागले। याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहे शिंदे सेनेचे संयोजक जे आहे नरेंद्र भोंडेकर जी आहे। भाऊ, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला विदर्भाची जबाबदारी तुमच्यावर आहे। हो, नक्कीच। आमचा प्रथमतः मी संघटनेमध्ये जे काही पदाधिकारी होते त्याच्यामध्ये काही प्रमाणात फेरबदल केला आणि त्याच्यामध्ये काही ॲडिशनल सुद्धा केलं आम्ही। आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना कशी संधी देता येईल आणि त्यामधून नियंत्रण कसं ठेवता येईल आणि त्या माध्यमाने आज आमचा पक्ष जर लोकप्रतिनिधी ह्या नात्याने जर पाहिला तर आमच्या 4थ्या नंबरवरती आहे आणि आमचासुद्धा प्रयत्न आहे की नंबर 1 वरती नाही आला तर नंबर 2 वरती तरी आमचा पक्ष यावं, त्यासाठी हा रिस्ट्रक्चरचं सुरू आहे। ज्या पद्धतीनं स्वराज्य सध्या सहकारी याच्या निवडणुका सुरू आहे, नाना पटोलेसोबत एक प्रकारे ते सगळं समिट घडून आलेली आहे। एरवी विरोधक असे पण सहकार गटाच्या निवडणुकीत एकत्र होतात। नाही, आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुका जर पाहिलं असाल तर याच्यामध्ये काही पक्षाचं चिन्ह नसतात आणि म्हणून विविध पक्षाचे लोक एकत्र येऊन हे आघाड्या बनवत असतात आणि हे त्या पद्धतीची ही आघाडी आहे। विचार आमचे वेगवेगळे आहेत, वेगवेगळे पक्षाचे विचार आहेत, आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतो आणि भविष्यातही लढत राहू, परंतु ही मुळात आघाडी आहे, ही काही स्थानिक आघाडी आहे, पक्ष व्यतिरिक्त ही आघाडी असते सहकार क्षेत्राची। त्याच्यामुळे खूप काही याला पक्षाच्या गंभीरतेनं पक्षाबद्दल घेणं हा योग्य नाही असं मला वाटतं। पण काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे। आज श्रीकांत शिंदे साहेबांनी बैठक बोलावल्याची सुद्धा माहिती आहे। नेमकं काय चालू आहे? कारण की बरेच जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले, 3 जिल्हा उपप्रमुख केले। कोणी राजीनामा दिला? काही आहे आमच्याकडे, माझ्याकडे तरी अजून एकही राजीनामा आला नाही। आमच्या आता 2 दिवसापूर्वी आम्ही भंडाऱ्यामध्ये एक पदग्रहण सोहळा जर घेतला की सगळ्यांना नियुक्तीपत्र, तर सगळे मॅक्झिमम सगळे होते। जर कोणी राजीनामा दिला असेल तर त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावरती त्याला समाधान करण्याचा प्रयत्न करता येईल। जर नाही झालं त्याच्यावर नवीन तयार करता येईल। आमच्याकडे वेटिंग आहे, आमच्याकडे तर उलट मागणी जास्त आहे, पण आम्ही आता किती वाढवायचे हे आमच्याकडे हे आहे, हा एक प्रश्न आहे। आणि काही लोकांना होते, काही फेरबदल करत असताना नाराजी होते, काही लोकांच्या पोटात दुखते, तर हा थोडासा तसातला प्रकार आहे। बाकी आमच्या पक्षामध्ये काही नाराजी नाही, इतर पक्षाच्या तुलनेमध्ये आमचा पक्ष खूप चांगला आहे। काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला, भंडाऱ्यातलीच घटना आहे। नाही, भंडाराचे जे 1-2 कार्यकर्त्यांनी जे केलं आहे तर ते खूप ताकदवर होते असं नाही आहे, परंतु भंडाऱ्यामध्ये किती लोक आले याचा पण तुम्ही आकडा घ्या। मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आलेले आहेत, 2 गेले असतील तर 10 आलेले आहेत, त्याच्यामुळे आमचा रेशिओ प्लसमध्ये आहे। 3 जिल्हाप्रमुख निवडण्यामध्ये नेमकी काय स्ट्रॅटजी असणार आहे? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, काहीतरी नाराजी, काहीतरी कोणाची नियुक्ती, बाहेरून आलेल्या लोकांना लगेच पदावर मिळाले असे आरोप। नाही, असं नसतं। आम्ही 2 विधानसभेचा 1 जिल्हाप्रमुख असं आमचा एक प्लॅनिंग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना कसं सांभाळता येईल, जास्तीत जास्त बारीक नियोजन कसं करता येईल याच्यासाठी आम्ही 2 विधानसभेचे 1 जिल्हाप्रमुख केलेला आहे। आता हे सगळे करत असताना काही लोकांना वाटते, 5 लोक असले की 5ही लोकांना वाटते की मला जिल्हाप्रमुख बनवायला पाहिजे, तर हे समाधान होऊ शकत नाही। तर त्याच्यातलं आणि त्याच्यामध्ये काही ना काही असतात लोक जे भडकवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातला प्रकार आहे, परंतु असं काही नाही आहे। आम्ही प्लस झालो ना, आमचे जिल्हाप्रमुख जे होते पूर्वी 10-12 होते, आज 17चा आकडा आम्ही गाठतो आहे। तर आमचे जिल्हाप्रमुखची संख्या वाढली, आम्ही चांगले ज्या ह्या स्वराज्य संस्थेमध्ये जास्त प्रमाणात सक्रिय भाग घेऊ शकतील अशा लोकांना पण आम्ही संधी दिली आहे आणि जे नाराज आहेत त्यांना पण भविष्यामध्ये संधी देऊ। आज कुठेतरी बैठकसुद्धा बोलावल्याची माहिती आहे श्रीकांतजींनी, काय नेमकं आहे त्या बैठकीत? काय नियोजन असणार आहे की एरवीसारखी? नाही, नक्कीच दर आठवड्यात 15 दिवसात आता पहिले सरकार आलं नाही, आता फार श्रीकांतजी आणि मोठे साहेब एकनाथ शिंदे साहेब पण हे सगळे लक्ष देत असतात आणि त्याच्यातला मला तर मी 4 महिन्यापासून दर आठवड्यात 15 दिवसात मीटिंगमध्ये जात असतो आहे। ह्यामध्ये पण संघटनाबद्दलच होतील आणि योग्य ते निर्देश देतील, त्याच्यामध्ये आम्ही काम करू। नक्कीच हे होते संयोजक शिंदे सेनेचे भोंडेकर सर। त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीनं नाराजी असतातच, पण आमचं कामही सुरू आहे, गेले किती यापेक्षा आले किती हे पाहावे अशा पद्धतीची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।